मला या अपार्टमेंटमध्ये येऊन काही महिनेच झाले होते आणि या अपार्टमेंटमध्ये सर्व खूप श्रीमंत लोक राहत होते. ती 15 मजल्यांची बिल्डिंग होती. ही सोसायटी जरी दिसायला फक्त एक अपार्टमेंट असली तरी तिथले फ्लॅट बंगल्यांपेक्षा कमी नव्हते. मी इथे 9वीच्या वर्गातल्या रोहन नावाच्या मुलाला शिकवायला यायचे. मी महिन्याची फी त्याच्या आईला 6,000 रुपये सांगितली होती. मला वाटले की मी खूप जास्त फी सांगितली आहे, पण त्यावेळी मला आश्चर्य वाटले जेव्हा रोहनच्या आईने सुद्धा हरकत घेतली नाही आणि लगेच होकार दिला. तेव्हा मी त्या बाईकडे आश्चर्याने बघू लागले. मी इंग्लिशमध्ये MA केले होते आणि तो मुलगा इंग्लिश मीडियमचा 9वीचा विद्यार्थी होता, पण तो अभ्यासात खूप कच्चा होता. मी या अपार्टमेंटपासून खूप दूर असलेल्या एका चाळीत राहायचे. इथे येण्यासाठी मला 2 बस बदलाव्या लागत होत्या. मी त्याच अपार्टमेंटमध्ये आणखी 2-3 मुलांची ट्युशन घेण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून माझ्या घरची परिस्थिती चांगली होईल. बरं, या मुलाची ट्युशन मला माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीने भेटली होती. ती रोहनची शाळेची शिक्षिका होती. माझे शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगले होते, परंतु माझ्याकडे कोणत्याही शिफारसी नव्हत्या. त्यामुळे मला कोणत्याही चांगल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नाही. पण बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर मी एका इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिकू लागले, जिथे मला 8,000 रुपये पगार मिळायचा. माझे वडील वारले होते आणि माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते. मला माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ होते. ते शाळा शिकत होते, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. आमचे दुकान होते, तिथे माझे वडील पूर्वी हॉटेलचा व्यवसाय करत होते, पण वडिलांनंतर आम्ही ते दुकान भाड्याने दिले होते. त्या दुकानाचे आम्हाला आता भाडे येत होते आणि माझी आईसुद्धा खूप सुसंस्कृत बाई होती, त्यामुळे ती घर खूप छान प्रकारे चालवत होती. असेच कष्ट करून आम्ही आमचे घर चालवत होतो. मी दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे साध्या कपड्यातही मी माझ्या सौंदर्यामुळे खूप छान दिसायचे. मी रोज संध्याकाळी रोहनची ट्युशन घ्यायला जायचे. गेल्या 2-3 महिन्यांपासून सर्व काही सुरळीत चालले होते, पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या. मी जेव्हाही त्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये जायचे, तेव्हा तिथे आधीच 3-4 मुलं हजर असायची. कदाचित ते त्या अपार्टमेंटचे रहिवासी होते, पण ती इतकी विचित्र प्रकारची मुलं होते की मी सांगू शकत नाही. फॅशनच्या नावाखाली चौघेही खूप विचित्र जीन्स पॅन्ट घालत होते. ते बहुधा स्वतःला एखाद्या चित्रपटाचे नायक समजत होते, पण मला त्यांच्यात अशिक्षितपणा आणि असभ्यपणाशिवाय काहीही दिसले नाही. मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये जायचे, तेव्हा ती मुलं माझ्यासोबतच लिफ्टमध्ये घुसायची आणि ते माझ्याकडे पाहून लज्जास्पद गाणी म्हणायचे, जे ऐकून माझे डोळे जमिनीकडे वळायचे. मी शक्य तितक्या लवकर माझ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करायचे. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हाही लिफ्टमध्ये जायचे, तेव्हा त्या लिफ्टमध्ये ती 4 मुलं आधीच हजर असायचे किंवा माझ्या पाठोपाठ तेही लिफ्टमध्ये घुसायचे. जर हे एकदा दोनदा घडलं असतं तर मी त्याला योगायोग मानलं असतं, पण गेल्या काही दिवसांपासून हे रोजच घडू लागलं होतं. ज्या मजल्यावर मी त्या मुलाला शिकवायला जायचे, तो 8वा मजला होता, त्यामुळे पायी पायऱ्या चढण्याचा प्रश्नच नव्हता. आजही मी लिफ्टमध्ये गेले, तेव्हा ती 4 मुलं माझ्या शेजारी येऊन उभे राहिली आणि त्यातला एक जण गाणे म्हणू लागला. मी त्याच्याकडे बघितले, तेव्हा तो हसायला लागला आणि पुन्हा गाणे म्हणू लागला. ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूँगा, तुमको मैं चुरा लूँगा तुमसे, दिल में बसा लूँगा. असे गाण्यात म्हणत असताना तो विचित्र अभिनय करत होता आणि हे सर्व पाहून मागे उभी असलेली 3 मुलं हसत होती. मला माझा राग कसा सहन झाला कळत नाही, कारण यावेळी लिफ्टमध्ये मी एकटीच मुलगी होते. त्या मुलाची गाणी म्हणून झाल्यावर माझ्या मागे उभे असलेल्या दुसऱ्या मुलाने आणखीन एक लज्जास्पद गाणे म्हणायला सुरुवात केली. मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ गेले. तो मुलगा 21-22 वर्षाचा होता, पण खूप निर्लज्ज आणि वाईट स्वभावाचा होता. मी माझ्या फ्लोअरचं पुन्हा 2-3 वेळा बटन दाबलं होतं. माझे म्हणणे होते की लिफ्ट कोणत्याही मजल्यावर उघडावी आणि मी तिथून बाहेर पडावे. माझी ही कृती पाहून ती मुलं जोरजोरात हसायला लागली. त्यातला एक म्हणाला, प्लीज बास करा आता. ही मुलगी घाबरली असेल.
दुसरा म्हणाला, लिफ्टमध्ये हिच्यासारखी सुंदर मुलगी तुझ्यासोबत असेल तर तुझ्या मनात इच्छा निर्माण होणार नाही का, लिफ्ट मध्येच बंद पडावी. तर तिसरा म्हणाला, हम तुम एक लिफ्ट में बंद हो और चावी खो जाए. हे गाणे गाऊन झाल्यावर त्या मुलाने माझी ओढणी पकडली. कदाचित माझ्या सहनशीलतेचा भार इथपर्यंत आला होता. मी मागे वळून त्याला ओढले आणि हे गाणे म्हणणाऱ्या मुलाच्या कानाखाली मारली. तेव्हा ती चारही मुले माझ्याकडे गोंधळून बघू लागली. मी त्या मुलाला म्हणाले, तुला गाणी म्हणायला जास्त आवडतं ना, मग तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई बहिणीसमोर ही गाणी म्हण, मग तुला कळेल. आणि तुम्ही सर्वांनी इथून पुढे लक्षात ठेवा, माझ्यासमोर अशा लज्जास्पद गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हा सर्वांची सोसायटीकडे तक्रार करेन. त्यानंतर माझा फ्लोर आला आणि मी लिफ्टमधून बाहेर पडले. आज मला रोहनचे ट्युशन घेणेही अवघड जात होते, कारण माझे मन त्या 4 मुलांकडे जात होते. कसे तरी मी 2 तास त्याची ट्युशन घेतली आणि मी तिथून परत येऊ लागले. मी ज्याला कानाखाली मारली होती तो मुलगा लिफ्टमध्ये आधीच उपस्थित होता. बाकी तिघे तिथे नव्हते. तो माझ्याकडे रागाने बघत होता. माझ्या बोटांचे ठसे अजूनही त्याच्या गालावर होते. कळत नाही का, माझे मन नकळत घाबरायला लागले. मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकले, पण नंतर लगेच बाहेर काढले, जेणेकरून तो मुलगा आधी खाली उतरू शकेल. लिफ्टचा दरवाजा बंद होण्यापूर्वी त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट तिथेच थांबली. मग तो मुलगा मला म्हणाला, आत ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मला वाटले की यावेळी पायऱ्यांनी उतरून खाली जाणे योग्य राहील. मला त्या मुलाच्या नादी लागायचे नव्हते, म्हणून मी लगेच वळून पायऱ्यांकडे गेले. पण तो मुलगाही माझ्या मागोमाग पायऱ्यांवरून खाली येऊ लागला. तो मुलगा माझ्या मागोमाग येताना मला खूप भीती वाटत होती, म्हणून मी पटकन पायऱ्या उतरू लागले. तो मला मागून हाक मारत होता की एकदा माझे ऐक, नाही तर तुला खूप पस्ताव होईल. पण मी त्याचे काहीच ऐकले नाही आणि मी पटापट सर्व पायऱ्या उतरून त्या अपार्टमेंटच्या पार्किंग एरियात आले. तेव्हा त्याच अपार्टमेंटचा मॅनेजर तिथे उभा होता, जो 15 मजली बिल्डिंगचे मेंटेनन्सचे काम पाहत होता. आणि त्याच्यासोबत एक गार्डही तिथे उभा होता. तो मॅनेजर त्या गार्डशी बोलत होता. तेवढ्यात मी पटकन त्यांच्या जवळ गेले आणि मी गार्डला सांगितले की हा मुलगा माझ्या मागे मागे येत आहे, तो मला त्रास देत आहे. हे ऐकून गार्ड त्या मुलाकडे बघू लागला आणि म्हणाला, हे काय आहे, तुला लाज वाटत नाही का. माझे मागून येणारा तो मुलगा गार्डजवळ येऊन उभा राहिला आणि दोन्ही खिशात हात घालून म्हणाला, तू तुझं काम कर, नाहीतर मी तुला तुझ्या अवकातीची आठवण करून देईन. तुला माहीत नाही मी कोणाचा मुलगा आहे. या अपार्टमेंटचे व्यवस्थित पाहणारा मॅनेजर त्या मुलाला म्हणाला, ते बघ, तिथे सर्व नियम कायदे लिहिले आहे, ते एकदा वाचले तर बरे होईल. तू कुणाचाही मुलगा असला तरी तू जर काही चुकीचे काम केले तर ही तक्रार मला तुझ्या वडिलांसह सोसायटीकडे द्यावी लागेल, ज्याचा परिणाम तुझ्या कुटुंबाला इथे राहता येणार नाही. त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नको. हे ऐकून तो मुलगा माझ्याकडे रागाने बघत तिथून निघून गेला. तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला. त्या सोसायटीचा मॅनेजर मला म्हणू लागला, मॅडम, तुमची जी काही तक्रार आहे ती तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही लेखी स्वरूपात ती तक्रार सोसायटीच्या चेअरमनकडे देऊ. मी त्यांना म्हणाले, मी रोज लिफ्टमध्ये जाताना ती 4 मुलं मला त्रास देतात. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्यांना समज देऊन बघतो. तिथून मी घरी आले, पण माझा मूड पूर्ण खराब झाला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ट्युशन द्यायला या अपार्टमेंटमध्ये आले तेव्हा लिफ्ट पूर्णपणे रिकामी होती. तिथे कोणीच नव्हते. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. वरती गेल्यावर मी रोहनच्या फ्लॅटची बेल वाजवली. त्याच्या आईने दार उघडताच मी त्यांच्या घरात प्रवेश केला. तेव्हा समोरच्या हॉलमध्ये तो मुलगा सोफ्यावर बसला होता आणि तो रोहनशी बोलत बसला होता. मी आत शिरले तेव्हा तो मुलगा माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर विचित्र स्मितहास्य आणत होता. जणू तो मला मी कुठेही येऊ शकतो हे सांगत होता. मी डोळे खाली करून रोहनच्या रूममध्ये गेले, कारण मी रोहनला त्याच्या रूममध्ये शिकवायचे. त्या मुलाला रोहनची आई म्हणाली, तू आता जा, कारण रोहनला आता अभ्यास करायचा आहे. पण बघ, संध्याकाळी नक्की ये, मी तुमच्या आवडीची व्हेज बिर्याणी बनवेल. तो म्हणाला, हो आंटी, का नाही, मी नक्की येईन.
आणि यापुढेही मी येतच राहील, असे म्हणत तो बाहेर गेला. पण मी इतके अस्वस्थ झाले होते की एका क्षणी मला ही नोकरी सोडावीशी वाटली. त्या मुलाला पाहून मला विचित्र भीती का वाटू लागली ते मला समजत नव्हते. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तिरस्कार होता. तसे काही वाटत नव्हते, पण आतून मला त्या मुलाची भीती वाटू लागली होती. माझी एकच मजबुरी होती, ती म्हणजे पैसे, जे मला या ट्युशनमधून खूप मिळत होते. आणि आता रोहन पण अभ्यासात खूप हुशार झाला होता, त्यामुळे त्याची आई माझ्यावर खूप खुश होती. ती म्हणाली, मी रोहनसाठी अनेक ट्युशन बदलण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तो अभ्यासात कच्चा होता. पण तू त्याला खरंच खूप छान शिकवतेस. आता त्याच्या शाळेतही शिक्षक त्याचे खूप कौतुक करू लागले आहेत. मी त्या बाईचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते, पण माझ्या मनात त्याच मुलाचे डोळे फिरत होते, ज्याच्या मनात माझ्याबद्दल अज्ञात भावना होत्या. ट्युशन घेतल्यावर तिथून परत येताना मी लिफ्टमध्ये खाली येऊ लागले. तेव्हा मी एकटीच होते, पण लिफ्ट नुकतीच खालच्या एका मजल्यापर्यंत गेली. लिफ्ट खालच्या फ्लोअरवर थांबल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्या 4 मुलांनी मला लिफ्टमधून बाहेर ओढले आणि शेजारीच असलेल्या एका दुसऱ्या कमर्शियल लिफ्टमध्ये ओढत नेले. त्या कमर्शियल लिफ्टचा वापर फक्त सोसायटीतले लोक जड सामान ने-आण करण्यासाठी वापरत. इतर वेळी ती लिफ्ट रिकामीच असते. मी त्या लिफ्टमधून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागले, पण त्याआधीच त्या मुलाने, ज्याला मी कानाखाली मारली होती, त्याने माझा हात धरून मला जोरात आत ओढले. मी हाताने त्याचे हात माझ्यापासून मुक्त करू लागले. मी त्या मुलाला म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे, माझे हात सोड. यावर तो म्हणाला, आज मी तुला तुझ्या मूर्खपणाचे उत्तर देणार आहे. तू मला कानाखाली मारण्याची आणि नंतर माझ्याबद्दल तक्रार करण्याची. आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. तो बोलत असतानाच लिफ्टची लाईट गेली, त्यामुळे लिफ्ट मध्येच थांबली आणि सायरन वाजू लागली. कदाचित संपूर्ण इमारतीची लाईट गेली होती आणि लिफ्ट लाईटशिवाय चालू शकत नव्हती. हे बघून मी श्वास घेणेच विसरले होते. मला वाटले की काही वेळाने इथले जनरेटर चालू होईल आणि लिफ्ट पुन्हा चालू होईल, पण तसे काही झाले नाही. जनरेटर चालू तर झाले, पण लिफ्ट बंदच होती, कारण ती कमर्शियल लिफ्ट होती. चौघांपैकी एकाने खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्चची लाईट लावली. मी त्या मुलाच्या हातातून माझा हात सोडवला आणि लिफ्टच्या दाराजवळ उभे राहून दरवाजा ठोठावत तो उघडायला सांगू लागले आणि मदतीची याचना करू लागले. कोणीतरी लिफ्ट चालू करा, मला इथून बाहेर काढा. पण मी दार ठोठवायला लागताच 2 मुलांनी माझे हात धरले आणि मला लिफ्टच्या दरवाजापासून साईडला केले. त्यानंतर एका मुलाने खिशातून रुमाल काढला आणि माझे हात पाठीमागे बांधले, तर दुसऱ्याने चिकट टेप काढला आणि माझ्या तोंडावर लावला, जेणेकरून मी आरडाओरडा करू शकणार नाही. मी ज्या मुलाला कानाखाली मारली होती त्याचे नाव मोहित होते. तो म्हणू लागला, ही लिफ्ट आता सकाळपर्यंत उघडणार नाही आणि सकाळी या लिफ्टमधून फक्त तुझा मृतदेह बाहेर येईल. मला ना हात उघडता येत होते, ना तोंडावरील चिकट टेप काढता येत होता. या लिफ्टमध्ये माझ्यासोबत जे घडले ते काही अशक्य आणि अकल्पनीय नव्हते. पुरुष स्त्रियांच्या लैंगिक छळाच्या बाबतीत जे घृणास्पद आणि हृदय पिळून टाकणारे वर्तन करतात, तेच माझ्या बाबतीतही घडले. मी दयावया करत राहिले, पण त्या मुलांनी माझे काहीच ऐकले नाही. रात्रभर लिफ्ट बंदच होती. मला माहीत नाही रात्री किती वाजता लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती 4 मुलं बाहेर गेली. माझ्यात नीट उठून बसण्याची ताकद राहिली नव्हती. मी मृत अवस्थेत त्या लिफ्टमध्ये पडून होते आणि त्या पोरांना जाताना बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्या मुलाला चापट मारल्याचा हा बदला होता. हे मला माहीत असतं तर कदाचित मी त्यावेळी त्याची वाईट वागणूक सहन केली असती, पण आता त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका सरकारी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये पडून होते. माझ्याजवळ एक पोलीस उभा होता आणि एक इन्स्पेक्टर व इतर 2 पोलीस डॉक्टरांकडून माहिती घेत होते आणि माझी आई नुसती रडत होती. इन्स्पेक्टरने मला प्रश्न करायला सुरुवात केली. ते म्हणाले, मॅडम, तुमच्यासोबत जे काही घडले आहे त्या बाबतीत तुम्हाला कोणावर संशय असेल तर तुम्ही FIR दाखल करू शकता, असे इन्स्पेक्टरने मला अतिशय कठोर शब्दात सांगितले. मी पूर्ण अवाक झाले होते. त्या मुलांना धडा शिकवल्याचा परिणाम मी एकदा भोगला आहे, त्यामुळे मी पोलिसांना त्या मुलांबद्दल सांगायला घाबरत होते.
तेव्हा ते पोलीस मला पूर्णपणे शांत पाहून म्हणाले, बघ, तू जर गप्प राहिलीस तर हे प्रकरण इथेच संपू. मग तक्रार करू नकोस. एकदा फाईल बंद झाली की ती पुन्हा उघडली जाणार नाही. अचानक मला काय झाले की मी सर्व काही सांगितले. माझ्या मनात त्या चौघांबद्दल प्रचंड द्वेष होता. मी म्हणाले की त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. मी माझे म्हणणे लिहून घेतले. माझे म्हणणे ऐकून पोलीस अधिकारी म्हणू लागले, मॅडम पहा, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, त्या अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहेत. अहो, ते काही सामान्य लोक नाहीत. कोणी मोठ्या नेत्याचा मुलगा आहे, कोणी वकिलाचा मुलगा आहे, तर कोणी उद्योगपतीचा मुलगा आहे. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जे काही झालं ते विसरून जा. असे म्हणत त्यांनी अतिशय खोडकरपणे डोळे दाबले. तोही चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा दृष्टपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हे ऐकून माझी आई घाबरली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, आमची फाईल करू नका. आम्हाला केस आणि कोर्टाच्या लफड्यात पडायचे नाही. त्यावेळी मीही गप्प बसले. पण माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरू शकत नव्हते. त्यानंतर रोज रात्री मी झोपेत किंचाळायची. मी किंचाळायला लागले तर आईला जाग यायची आणि आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागायचो. मी पूर्णपणे वेडी झाले होते. त्यामुळे 2 महिने मी घरात गप्प पडून असायचे. मग हळूहळू मी माझ्या आयुष्याकडे येऊ लागले. आयुष्य म्हणजे काय ते मला कळू लागले होते. पण अख्ख्या परिसराला कळून चुकलं होतं माझ्यासोबत काय झालं. परिसरातील सर्वांना माहीत होते, पण सर्वजण मूक प्रेक्षक राहिले. मला माझ्या शाळेच्या नोकरीतूनही काढून टाकण्यात आले. मी जेव्हाही शेजारून जात असे तेव्हा स्त्रिया आणि पुरुष माझ्याकडे बघून आपापसात काहीतरी हळुवारपणे बोलू लागायचे आणि माझ्याकडे तिरस्काराने आणि हीन नजरेने पाहायचे. जणू ती माझी चूक होती. मी निर्दोष असले तरी मला माहीत होते की आता माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही, कारण संपूर्ण परिसराला माझ्याबद्दल माहिती झाली होती. माझी आई म्हणू लागली, आपण हे घर आणि तुझ्या वडिलांचे दुकान विकून दुसऱ्या शहरात जाऊ. यावर मी आईला म्हणाले, मी हे शहर का सोडू? यात माझी काही चूक आहे. माझी आई रडायला लागली आणि म्हणाली, मला माहीत आहे यात तुझी काही चूक नाही, पण आपण ज्या समाजात राहतो तिथे फक्त महिलांना दोष दिला जातो. त्या मुलांना कोणी काही करणार नाही, पण आपण जिवंत असूनही मेल्यासारखे आयुष्य आपल्याला जगावे लागेल. हे शक्य आहे की आपण शहर बदलले तर आपले चांगले संबंध राहतील. तिथे तुझ्याबद्दल फारसे कोणाला माहीत नसणार. त्यामुळे तुझे लग्न होईल आणि तू तुझ्या घरात स्थायिक होशील. मी म्हणाले, आई, लग्नानंतर माझ्या नवऱ्याला हे कळले तर काय होईल याचा तू कधी विचार केला का? हे ऐकून माझी आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली, तुझ्या 2 लहान भावांना आता शाळेमध्ये जायलाही भीती वाटू लागली आहे, कारण घराबाहेर पडताच लोक त्यांना विचित्र प्रश्न विचारतात. यावेळी मला किती वेदना होत होत्या हे मी समजू शकत होते. माझ्या पाठीशी कोणीच उभे नव्हते, पण मी हिंमत हारले नाही, कारण मला माझ्या आईचा आणि 2 भावंडांचा सांभाळ करायचा होता. पण त्या मुलांचा बदला घेण्याची आग माझ्या आत धगधगत होती. माझ्यावर झालेला अत्याचार मी कसा विसरू शकते? मी माझ्या वडिलांचे दुकान विकले, ज्यातून आम्हाला काही पैसे मिळाले आणि घराचे जगणे थोडे सोपे झाले. माझी आई टेलरिंग करायची आणि ज्या दुकानाचे आम्हाला भाडे येत होते ते दुकान विकून मी माझ्या आईला पैसे दिले आणि मी सिव्हिल एक्झामची तयारी करू लागले. 2 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मी पास झाले आणि आईचा आशीर्वाद घेऊन मी 4 महिन्यांच्या पोलीस प्रशिक्षणासाठी गेले. मी प्रशिक्षणाच्या काळात जेव्हा कधी कुठलीही अवघड कामे असेल तेव्हा मला वाटायचे की माझ्यासमोर ती 4 मुलं आहेत. त्यामुळे मी माझ्या कामात कधीच चुकले नाही. मी स्वतःला दगड बनवले होते. कोणत्याही प्रकारच्या वेदनांचा माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता. प्रशिक्षणानंतर जेव्हा मी ड्युटीवर रुजू झाले तेव्हा मी चांगल्या पोस्टवर होते. या 2 वर्षाच्या मेहनतीनंतर मी स्वतःला मजबूत घडवले होते. जेव्हा कोणतीही केस माझ्या हातात आली तर मी ती केस पूर्ण होईपर्यंत शांत बसत नव्हते. माझे सिनियर ऑफिसर माझ्यावर खूप खुश होते. एकदा मला माझ्या खबरीकडून कळले की, मॅडम, एक मुलगी रोडच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडली आहे. तिच्या अंगावरचे कपडे देखील फाटलेले आहेत. त्यासोबतच तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा देखील आहेत. तुम्ही लवकर या. त्यानंतर मी आमच्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले
आणि मी त्या जागेचा पंचनामा करून लगेच त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. एका महाविद्यालयीन मुलीवर 3 मुलांनी बलात्कार केला होता. तिची अवस्था पाहून मला माझीच आठवण येऊ लागली. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती अनियंत्रितपणे रडू लागली. तिचे आई आणि वडील असहाय्यपणे अश्रू ढाळत होते. मी डॉक्टरांकडून माहिती घेत असताना एक पोलीस तिला घाबरवत होता, जसे मला त्यांनी घाबरवले होते. ते म्हणत होते की त्या मुलांचे हात खूप वरपर्यंत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर नीट विचार करा, कारण आजपर्यंत त्यांना कुणीही अटक करू शकले नाही. मी येऊन त्या पोलिसाजवळ उभे राहिले आणि मी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा त्याने वळून मला पाहिले आणि पटकन सल्यूट केला, कारण मी त्याची सिनियर ऑफिसर होते. मी म्हणाले, तुम्हाला इथे कशाला पाठवले आहे? हिला घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी का? जेणेकरून गुन्हेगार मोकाट फिरत सुटतील आणि अत्याचारितांचे रडणे ऐकणारे कुणी नसेल. तो म्हणाला, मॅडम, त्या पोरांचा राजकारणात खूप दबदबा आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? मी म्हणाले, मला कायदा शिकू नका, FIR लिहा. त्यानंतर मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईल, पण तुम्हाला त्या मुलांचे व्यक्तिमत्व सांग, ते कोण आहेत? मुलीने भीतीपोटी संपूर्ण हकीकत सांगितली. तिचे आईवडील वारंवार सांगत होते की आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाही, पण मी त्यांना त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा पूर्ण न्याय मिळेल असे आश्वासन दिले आणि त्यानंतर पुढील तपास सुरू केला. ते 3 मुलं होती ज्यांनी काही वर्षांपूर्वी माझ्यावर अत्याचार केला होता. त्यावेळी ते 22 वर्षाची मुलं होती, पण तेव्हापासून 7 वर्षे उलटून गेली होती आणि त्या मुलांना बघून मन भरून आलं. रक्त पुन्हा माझ्या शरीरात वेगाने वाहू लागले. या 3घांविरुद्ध मी त्यांचे अटक वॉरंट काढले आणि काही वेळातच आमच्या टीमने त्यांना अटक केली. त्यातील एकाचे वडील मोठे वकील होते, दुसऱ्याचे वडील मोठे उद्योगपती होते आणि तिसऱ्याचे वडील राजकारणात काही छोट्या पदावर होते. जेव्हा मी त्या मुलांना बेड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले तेव्हा त्यातल्या एकाचे वडील बोलू लागले की तुला खूप पश्चाताप होईल, मी तुझे अशा ठिकाणी ट्रान्सफर करेल, तिथे गेल्यावर तू स्वतः नोकरीतून रिझाईन देशील. दुसरा म्हणाला, मी तुला तू म्हणशील तेवढे पैसे देईल. आणि तिसऱ्याच्या मनातही असाच विचार होता. पण मी म्हणाले की कायदा सर्वांसाठी समान आहे. आता आपण कोर्टातच भेटू. तुम्ही इथे आहेस आणि मीही आहे आणि आपण पाहू की प्रत्येक वेळी कोण जिंकतो. आता माझ्या मनातून भीती निघून गेली होती. मी आता कमकुवत मुलगी राहिली नव्हते. उलट मी माझ्यातील ही कमजोरी दूर करून तिचे ताकदीत रूपांतर केले होते. मी 3 मुलांना अटक करून पोलीस स्टेशनला लॉकअपमध्ये टाकले होते. त्यांच्या विरोधात FIR दाखल करून घेतली होती. त्यामुळे ते न्यायालयाच्या दबावाशिवाय बाहेर जाऊ शकत नव्हते. मी माझ्या सिनियर ऑफिसरला कॉल केला. जय हिंद सर, मला तुमच्याकडून परमिशन हवी आहे. मला त्या 3 मुलांची रिमांड काढायची आहे. माझे म्हणणे ऐकून सर चकित झाले आणि म्हणाले, बघा, मला वरून फोन येत आहेत. आपण त्यांना जास्त काळ आपल्या इथे लॉकअपमध्ये ठेवू शकत नाही. मी म्हणाले, सर, हाच तर आपला प्रॉब्लेम आहे. आपण पोलीस खूप कष्ट करतो, निद्रानाश रात्र घालवतो, लोकांना सुख शांती मिळवून देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकतो. मग वरून हा फोन येतो आणि आपली सगळी मेहनत उधळली जाते. ते म्हणाले, बेटा, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण या खराब यंत्रणेपुढे आपण काहीच करू शकत नाही. बघ, तुझे कर्तव्य होते त्याला अटक करणे, तू ते केलेस. आता तू उद्या संध्याकाळी त्यांना तिथून मोठ्या तुरुंगात घेऊन जा, म्हणजे तुझी ड्युटी संपेल. मी म्हणाले, ठीक आहे सर. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या 3 गुन्हेगार मुलांना पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांच्यासोबत 3 पोलिसांना बसवले गेले. मी समोरच्या सीटवर बसले होते. ज्या तुरुंगात आम्हाला त्यांना हलवायचं होतं ते इथून खूप दूर होतं. साधारण 2 तासांचा प्रवास होता आणि मध्येच एक निर्जन रस्ता होता. अधिकारी म्हणाले, बघा, ते पळून जाऊ नये याची काळजी घ्या. मी म्हणाले, सर, तुम्ही निश्चित राहा. जोपर्यंत ही मुलं माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत ते पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. सर म्हणाले, गुड जॉब बेटा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्या व्हॅनच्या पुढच्या सीटवर बसले. 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. तेव्हा आधीच अंधार पडला होता. काही अंतरावर गेल्यावर
त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचवायला कोणीतरी पाठवले असावे, जे आमच्यावर अंधाधुंद गोळीबार करेल आणि आम्हाला मारेल असे मला वाटत होते. ते काही हालचाल करण्याआधीच मी माझ्यासोबत बसलेल्या पोलिसांना हे वाहन थांबवायला सांगितले. माझ्याकडे पाहून त्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, मॅडम, काय झाले? तुम्ही असे मधीच गाडी का थांबवायला सांगितली? मी म्हणाले, मी तुम्हाला गाडी इथे थांबवायला सांगितले आहे. त्यांनी गाडी थांबवली. मी गाडीतून खाली उतरले आणि मागचा दरवाजा उघडला. तिन्ही पोलीस माझ्याकडे बघू लागले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही गाडी इथे का उभी केली? मला वरून ऑर्डर मिळाल्याचे मी त्यांना सांगितले. मग मी म्हणाले, या पोरांच्या हातकडे उघडा. हे ऐकून पोलिसांनी हातकडे उघडायला सुरुवात केली. ती 3 मुलं खूप खुश दिसत होती, कारण ते विचार करत होते की कदाचित त्यांच्या वडिलांनी त्यांना सोडवण्यासाठी फोन केला असावा. ते विचार करू लागले की आता हे पोलीस आम्हाला इथे सोडून निघून जातील. ते गाडीतून खाली उतरताच मी म्हणाले, जमेल तेवढे पळा. जर तुम्ही रस्त्यावरून पळून जाऊ शकलात तर तुम्ही वाचाल, नाहीतर तुम्ही एन्काउंटरमध्ये मारले जाल. हे ऐकून ती मुलं फिकी पडली आणि माझ्याकडे बघू लागली. मी म्हणाले, माझ्याकडे इतक्या बारकाईने पाहू नका, नाहीतर तुम्ही लोक मला ओळखू शकाल. मला असे वाटत नाही की तुम्ही मला ओळखावे, पण बदला तर बदलत असतो ना. एकदा तुम्ही लोकांनी माझ्याशी अशी चूक केली होती, तेव्हा तुम्ही माझ्यावर दया केली नाही. ते म्हणू लागले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? आम्हाला समजले नाही. मग मी त्यांना त्या अपार्टमेंटचे नाव सांगितले आणि म्हणाले, तुम्हाला लिफ्ट आठवते का? हे ऐकून त्या तिघांचा रंगच बदलला. मग मी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. मी म्हणाले, पळा. ते पळू लागले. ते थोड्याच अंतरावर धावले होते. तेव्हाच मी त्या तिघांवर माझ्या गनमधून गोळ्या झाडल्या आणि एक गोळी मी माझ्या हातावर मारली. हे बघून ते तिघे पोलीस चकित झाले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही काय अप्रतिम काम केले आहे. तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, मॅडम, कायद्याच्या दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे, ज्यासाठी तुम्हाला निलंबित केले जाईल, कदाचित कामावरून कायमस्वरूपी काढले जाईल. पण आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमचे सिनियर आहात. आज तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि आम्हाला वाटत नाही की तुम्ही तुमची नोकरी गमवावी. खरं तर तुमच्यासारख्याच पोलीस ऑफिसरची आपल्या देशाला गरज आहे. ते 3 पोलीसही बोलले, हो मॅडम, हे बरोबर आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण यातून आता बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. मॅडम, आपण काहीच केले नाही. आपण म्हणू की त्यांनी लघवी करण्यासाठी गाडी थांबवली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे आधी शस्त्रे होती, जे कदाचित त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठवले होते. मी म्हणाले, हो गायकवाड, आपण म्हणू की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यावर गोळीबारही केला आणि क्रॉस फायरिंगमध्ये ते मारले गेले. माझे ऐकून ते 3 पोलीस हसू लागले. मग तीच बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आली. त्यांच्या वडिलांनाही समजले होते, पण कोणीही माझ्यापर्यंत पोहोचले नाही. पण मी अजूनही 4थ्या मुलाच्या शोधात होते. मी ज्या मुलाला कानाखाली मारली होती त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मलाही त्याच्याकडून बदला घ्यायचा होता. जेव्हा मला त्या मुलाची माहिती मिळू लागली तेव्हा मला कळले, हा मुलगासुद्धा मोठ्या बापाची बिघडलेली अवलद आहे. पण तो एका पायाने आता अपंग झाला होता. देवाने माझा बदला घेतला होता. हे ऐकून मला हायसे वाटले. एकदा मी एका मंदिरासमोर कर्तव्य बजावत असताना माझे डोळे व्हीलचेअरवर बसलेल्या गरीब लोकांना अन्न वाटणाऱ्या मुलावर पडले. हा तोच मुलगा होता. मी त्याच्याजवळ गेले. त्याने मला ओळखले नव्हते, पण जेव्हा मी डोक्यावरची कॅप काढली तेव्हा त्याने मला लगेच ओळखले आणि तो मुलगा ढसाढसा रडू लागला आणि माफी मागू लागला की, मॅडम, मी भयंकर गुन्हा केला आहे. मी तुमच्यासोबत खूप चुकीचे केले आहे. मॅडम, जेव्हा तुम्ही मला कानाखाली मारली होती तेव्हा मला राग आला आणि माझ्या 3 मित्रांनीही मला भडकवले आणि त्यांच्या सांगण्यावरून मी माझा अपमान व्यक्त करण्यासाठी माझ्या मित्रांसह तुमच्यासोबत चुकीचे काम करून बदला घेतला. मी तुमच्यासोबत खूप वाईट केले. काही दिवसानंतर मी एका अपघातात अपंग झालो आणि मी माझे 2ही पाय गमावून बसलो. मी तुमची माफी मागण्यासाठी तुमचा खूप शोध घेतला, कारण मी समजू शकतो की आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला असेल.
आणि गेली 7 वर्ष मी रडत आहे आणि माफी मागत आहे. मला रात्रीची झोप येत नाही. मला रोज रात्री तुमचे अश्रू आणि तुमचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मी प्रत्येक वेळी देवाकडे मरण मागत आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला माफ केले तर मला मरणे सोपे होईल. त्या मुलाचे बोलणे ऐकून मी मागे उभे राहिले आणि माझ्या मनाला हायसे वाटले. मी आभाळाकडे बघितले आणि हसायला लागले. हीच त्या मुलाची शिक्षा असायला हवी होती की तो प्रत्येक क्षणी मरत राहावा. मला त्याच्या परिस्थितीची जराही दया आली नाही, कारण त्यावेळी लिफ्टमध्ये असलेल्या या मुलालाही माझी दया आली नाही. देव सर्व पाहतो आणि आपल्यावरही झालेल्या अन्यायाचा तो चांगला बदला घेतो, जो त्याने त्या मुलाकडून घेतला होता. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.